डॉक्टर म्हणून सुद्धा गेले 5-6 महिने आम्ही ह्या कॉर्पोरेशनला, संबंधित आरोग्य विभागाला, प्रदूषण नियंत्रण मंडळाला वेळोवेळी लेटर्स दिलेले आहेत आणि मी सुद्धा वैयक्तिक पातळीवर कलेक्टर साहेबांना आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कॉर्पोरेशनला ह्या बाबी कळवलेल्या आहेत. तर याच्यातल्या काही जे काही टेक्निकल गोष्टी आहेत ते आम्ही सांगतो की जसं आम्ही ह्या कंप्लेंट केल्या तर त्याच्यावर अतिशय एक म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट हे लेटर मला एक बघायला मिळालंय. 3/7/2024 माझ्या विरोधात हे लेटर तत्कालीन MOH डॉक्टर मंजिरी कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी, सोलापूर महानगरपालिका यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष आणि सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन अध्यक्ष यांना दिलेलं आहे तक्रारी स्वरूपात की संदर्भ डॉक्टर संदीप आडके यांचा 27/6/24 रोजीचा तक्रारी अर्ज आता दाखवलेला मी कलेक्टरना दिलेला आणि डॉक्टर संदीप आडके यांची MS13 न्यूज या वृत्तवाहिनीला 1/7/24 रोजी दिलेली मुलाखत. आता या पत्रात त्यांनी असं म्हणलंय की डॉक्टर संदीप आडके यांनी एक प्रतिष्ठित इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य असून त्यांच्या प्रतिष्ठेला आणि मंजिरी कुलकर्णी यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल अशी विधानं, असे कॉमेंट्स, अशा बाईट्स या प्रसारमाध्यम आणि न्यूजपेपरला दिलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये ह्या मंजिरी कुलकर्णी म्हणतात की मी अतिशय एक प्रामाणिक 27 वर्ष काम केलेले MOH म्हणून काम करत होते आणि कॉर्पोरेशनमध्ये माझं अतिशय प्रामाणिक आणि चांगलं काम आहे आणि त्याचे बऱ्याचशा यांनी प्रशंसा केलेली असताना सुद्धा हे डॉक्टर संदीप आडके हे कुठल्याही पुरावे नसताना खोट्या आरोपाच्या द्वारे निराधार वैयक्तिक स्वार्थापोटी तक्रारी त्यांनी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन हे बिघडलं असून नैराश्य आलेलं असून मनात सतत जीवन संपवण्याचे विचार येत आहेत. तर या परिस्थितीत काही बरे वाईट झाल्यास त्याला डॉक्टर संदीप आडके सर्वस्वी जबाबदार आहेत. आता मला तुम्ही सांगा की भ्रष्टाचार करायचा तुम्ही आणि अंगलट आल्यावर तुम्हाला जर नैराश्य आलं आणि बरे वाईट करावं लागलं तर त्याला डॉक्टर संदीप आडके किंवा कोण जबाबदार कसं राहतील? आता हे जे पत्र लिहिलंय ते एक तत्कालीन MOH आणि जे आरोग्य अधिकारी म्हणून आहेत सध्या मंजिरी कुलकर्णी यांनी लिहिलंय. हे तुम्ही बघू शकता. याला गाव क्रमांक आपलाय सोलापूर महानगरपालिका. सोलापूर महानगरपालिकेमध्ये सगळे पत्रव्यवहार काय हाताने लिहून होतात का? दुसरी गोष्ट, त्यांनी हे एक आरोग्य अधिकारी म्हणून पत्र लिहिलंय तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांची ही परमिशन घेतली होती का अशा पद्धतीचा मला पत्रव्यवहार करायचा आहे म्हणून? किंवा त्यांच्याकडे त्यांनी माझी कंप्लेंट करायला पाहिजे होती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांनी जर मला वैयक्तिक पातळीवर जर टार्गेट केलं आहे आणि माझ्यामुळे जर त्यांना नैराश्य आले असेल तर त्यांनी मला एक कायदेशीर नोटीस पाठवायची होती किंवा मला कोर्टात खेचायचं होतं. हा कुठला मार्ग आहे ब्लॅकमेल करायचा मला? आणि मी हे जे काही तक्रारी केलेल्या आहेत ह्याचे सगळे पुरावे आहेत. जसे ह्यांनी पुरावे दिले तसेच मी सगळे पुरावे काढून दिलेले आहेत. आता ह्यांना नैराश्य यायचं याच्यामध्ये कारणच नाहीये. आता ह्यांनी जे काय केलंय ते मी तुमच्या समोर मांडतो की हा जो SS सर्व्हिसेसला डिसेंबर महिन्यामध्ये टेंडर फ्लोट झालं आणि 5 जानेवारीला SS सर्व्हिसेस कोल्हापूर या कंपनीला टेंडर दिल्या गेलं तर ते टेंडर संपूर्णतः नियमबाह्य पद्धतीने दिल्या गेले. त्याचा एकच निकष होता की जो सगळ्यात जास्त रॉयल्टी कॉर्पोरेशनला देईल त्याला टेंडर दिला जाईल. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी एक महत्वाची अट होती की त्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ऑथराइज्ड वेंडर पाहिजे. आज सुद्धा हे SS सर्व्हिसेसकडं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हा बायोमेडिकल वेस्ट म्हणजे जो काही हॉस्पिटल, क्लिनिक्स, वेटरनरी क्लिनिक आणि ज्या काही सगळ्या मेडिकल एस्टॅब्लिशमेंट सोलापूर सिटी आणि जिल्ह्यात आहेत त्यातनं जो कचरा दररोज तयार होतो तो कलेक्ट करायचा, वाहून न्यायचा आणि ते भोगाव येथील कॉर्पोरेशनच्या प्लॅन्टमध्ये त्याची MPCBच्या नियमानुसार विल्हेवाट लावायची. हा मक्ते दिला गेलेला आहे आणि तो तत्कालीन डेप्युटी कमिशनर विद्या पोळ यांनी दिलेला आहे. आता याच्यामध्ये ह्या मक्त्यामध्ये 16 त्रुटी होत्या हे असं मी म्हणत नाही. हे एका आधीचे जो काही बायोक्लीन नावाची जी कंपनी होती त्यांनी कॉर्पोरेशनला कळवलेलं आहे की हे 16 त्रुटी असताना तुम्ही याला मक्ता दिलाच कसा काय? दुसरी गोष्ट, याच्याकडे आज सुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं लायसन नसताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपलंय का? कॉर्पोरेशन झोपलंय का? उद्या मी सुद्धा कचरा गोळा करून कुठे डंप करेन आणि नेऊन फेकेन, माझ्यावर कारवाई करणार का तुम्ही? मग हे जे चाललंय याला काय करायचं? आणि हे जर घोटाळे आम्ही आणि यांच्या ऑर्गनायझेशननी जर बाहेर काढले तर ह्याच्यामुळे तुमचं मानसिक संतुलन ढळायचं कारणच नाहीये. दुसरी गोष्ट, त्याला ह्या जे काही टेंडर होतं त्याच्यामध्ये 10% दरवाढ हे असं 3 वर्षानंतर करायचं होतं. तर त्यांनी आम्हाला जे कोटेशन दिलं डॉक्टरांना आणि मेडिकल एस्टॅब्लिशमेंट त्यांना, त्याच्यामध्ये त्यांनी दर 2 वर्षांनी असं केलं. म्हणजे 1 वर्ष हे त्यांनी कमी केलं.
हे टेंडरमध्ये तुम्ही लिहिताय एक आणि डॉक्टरांना देताना कोटेशनमध्ये बदल करता, हे अधिकार कोणी दिले तुम्हाला? तिसरी गोष्ट, त्यांनी आधी जे बायोक्लिन कंपनी होती ते डिसेंबर महिन्यापर्यंत ₹5.50 पर बेड पर डे या पद्धतीने आम्हाला आकारत होती आणि त्याच्यावर 70% महिन्याला डिस्काउंट देत होती. हे असताना एकदम ₹9 पर बेड. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ला बोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.